श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 15 मणिग्रीवास उद्धारक उपदेश. श्री गणेशाय नमः. उग्रदेव तपस्वियाने मणिग्रीवास त्याचा पूर्व इतिहास विचारला तेव्हा आपल्याच जीवनातील गतकालाचे पुन्हा एकदा स्मरण करीत तो सांगू लागला. महाराज, काय सांगू, खरं तर मी या जवळच्याच चमत्कार नगरीमधला पूर्वीचा एक धनिक माणूस. माझी वृत्ती उदार आणि परोपकारी होती, पण चिखलाच्या स्पर्शाने स्वच्छ पाणी पण वढूळ व्हावे तसे माझे झाले. ग्रहदशेच्या फेऱ्यात माझी बुद्धी फिरली. मी स्वैराचारी, दुराचारी, पातकी, घातकी झालो. मी चांगला मार्ग सोडला आणि अधर्म, अनिती, अनाचार, अत्याचार ह्या वाम मार्गास लागलो. दिवसेंदिवस माझे अधिकाधिक अधापतनच घडत गेले. व्याभिचार, खून, अत्याचार ह्यांनी मी पार कलंकित झालो. माझे आप्त, समाज बांधव ह्यांनी मला जातीतून वाळीत टाकले. राजाने माझी सर्व संपत्ती, मालमत्ता जप्त करून घेतली आणि मला आपल्या नगराच्या सीमापार केले. त्यानंतर मी आणि माझ्या सर्व परिस्थितीतसुद्धा जी माझ्याशी प्रामाणिक राहिली, जिने माझी जीवनसाथ खऱ्या अर्थाने सोडली नाही, ती माझी ही धर्मपत्नी. आणि आम्ही इथे या जंगलात येऊन ही छोटी झोपडी बांधून राहू लागलो. महाराज, मला माझ्या केलेल्या सर्व निंद्य कृत्यांबद्दल पश्चाताप होतो आहे. मी घोर पापी आहे, दुःखी, दरिद्री, अभागी आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि हे पाप, ताप, दैन्य दूर करणारा जर एखादा प्रभावी उपाय असेल तर मला सांगा. त्यावर उग्रदेव जवळ घेऊन मणिग्रीवास म्हणाले, बाबा रे, असे दैवयोगाने काही वाईट साईट घडलं तरी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे, त्याची जी खरी वृत्ती आहे ती त्याला गप्प बसू देत नाही. तू सुद्धा मूळचा उदार आणि परोपकारी वृत्तीचा. तूच मला आता तसं सांगितलंस, होय ना? म्हणूनच आज तुझ्यातील त्या परोपकारी वृत्तीने तुला मला उचलून आणण्याची, पाणी पाजण्याची, फलहार करून संतुष्ट करण्याची दयावान आणि परोपकारी कृती तुझ्या हातून घडविली. मणिग्रीवा, आता चिंता करू नकोस. तुझा भाग्योदय जवळ आला आहे. आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि तसे आचरण करून पुन्हा आनंदाचे, सुखाचे जीवन जग. हे बघा, आता लवकरच अधिक मास येत आहे. त्या अधिक मासात केलेल्या व्रताचे मनुष्यास अनेक पटीने जास्त फल मिळते. या महिन्याला श्रीकृष्णाने आपले नाव दिले आहे. हा मास अल्पसेवा आणि शीघ्र सेवा देणारा आहे. खरं म्हणजे या महिन्यात करता येण्यासाठी अनेक दानादीन कर्मे आहेत, पण तुम्हाला ती शक्य नाहीत. तुम्ही फक्त एकच करा. हा अधिक मास सुरू झाला की कृष्णासमोर अखंड दिवा लावा. कृष्णाचे साधे कृष्ण कृष्ण जय कृष्ण असे नामस्मरण करा. मनोभावे तुम्ही जर हे दीप लावण्याचे आणि नामस्मरणाचे व्रत केले तर तो नारायण नक्कीच तुमच्यावर कृपा करेल. तुम्ही पुन्हा सुखी, समाधानी व्हाल. इतके सांगून त्या तपस्वियाने दोघांचा निरोप घेतला आणि सोबत त्यांनी प्रेमाने दिलेली शिदोरी घेऊन प्रयाग क्षेत्राकडे निघून गेले. पुढे खरोखरच जेव्हा अधिक मास आला तेव्हा त्या दोघांनी उग्रदेवांनी सांगितल्याप्रमाणे दीप आणि नामस्मरण ह्या व्रताचे मनोभावे आचरण केले. अगस्त्य ऋषी राजास म्हणाले, हे राजन, आता मी तुला एक अंतिम सत्य सांगतो. तुम्ही दोघे म्हणजेच गतजन्मीचे मणिग्रीव आणि त्याची पत्नी आहात. त्या जन्माची कृष्ण भक्ती या जन्मीही तुझ्यात पूर्ण उतरली आहे. असो, येतो मी, असे म्हणून अगस्त्य ऋषी निघून गेले. पुढे चित्रबाहू राजा आणि राणी यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक अधिकात अनेक पुण्यकर्मे केली. पुरुषोत्तमाच्या ह्या प्रसादाने त्या दोघांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली.